मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त संगणकात मराठी भाषेचा वापर या विषयावर मराठी विभागाच्या वतीनं एक दिवसीय कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। कार्यशाळेचं उद्घाटन या ठिकाणी संपन्न होणार आहे। या उद्घाटन समारंभासाठी अध्यक्ष म्हणून उपस्थित असलेले आपल्या महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉक्टर एमेकर सर, कार्यशाळेचे उद्घाटक आपल्या उदगीर नगरीमध्ये जे महाविद्यालय आहे शिवाजी महाविद्यालय, या महाविद्यालयातील ग्रंथपाल आणि अधिसभा सदस्य स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड हे या ठिकाणी उपस्थित आहेत। महाविद्यालयाचे उपप्राचार्य काळगापुरे सर, या कार्यशाळेचे दुसरे साधन व्यक्ती आपल्या महाविद्यालयाचे ग्रंथपाल अजित रंगदळ सर, मराठी विभागाचे प्रमुख डॉक्टर सुशील प्रकाश चिमोरे सर, उपस्थित सर्व प्राध्यापक आणि विद्यार्थी। खरं तर या कार्यशाळेचं आयोजन करण्यासाठी वेळ खूप कमी पडला आपल्याला। सोमवारीच आम्ही प्राचार्य साहेबांची परवानगी घेतली। सोमवारी पवार सरांना आम्ही फोन केलो आणि 2 दिवस कालावधी मिळालेला होता, परंतु सदरील कार्यशाळेसाठी जवळपास 35 विद्यार्थ्यांनी आतापर्यंत नाव नोंदणी केलेली आहे। उत्स्फूर्तपणे त्यांनी ही नाव नोंदणी केलेली आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांचं सुद्धा मी या ठिकाणी स्वागत करतो। आणि प्रथमतः स्वागत गीताने या कार्यक्रमाची सुरुवात आपण करणार आहोत। आज जे स्वागत गीत सादर करणार आहेत त्यांच्याविषयी थोडासा परिचय देणं गरजेचं आहे, कारण मस्के सरांचा आम्ही जो कार्यक्रम ठेवलेला होता रघुकुल मंगल कार्यालयामध्ये, त्या मंगल कार्यालयामध्ये श्रद्धा नागरगोजे या विद्यार्थिनींनी स्वागत गीत सादर केलेलं होतं आणि ते स्वागत गीत ऐकल्यानंतर श्रद्धाला निमंत्रण देण्यात आलं। सताळा येथे महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयाचं जे शिबिर होतं यशस्चं, त्या शिबिरासाठी तिरुके साहेबांनी मस्के सरांनी श्रद्धाला निमंत्रित करून 2000 रुपये मानधन सुद्धा दिलेलं आहे। तिथंही श्रद्धाने स्वागत गीत सादर केलेलं आहे। याही ठिकाणी श्रद्धा नागरगोजे स्वागत गीत सादर करतील। श्रद्धा नागरगोजे। नमस्कार, मी नागरगोजे श्रद्धा बालाजी। इथे जमलेल्या सर्व मान्यवरांचे आणि विद्यार्थ्यांचे स्वागत मी माझ्या स्वागत गीतातून करणार आहे। प्रकाश यात्री आपला मी उजेडाचे कडे
प्राजक्ताचे सडे प्रकाश यात्री आपला मी उजेडाचे कडे विजय पथावर विसरून जाऊ वेदनांच्या कळा फुलपंखांना देव भरारी श्वास घेऊ मोकळा श्वास घेऊ मोकळा स्वागतम शुभ स्वागतम स्वागतम शुभ स्वागतम या मातीने दिले आम्हाला आकाशाचे गाणे या मातीने दिले आम्हाला आकाशाचे गाणे या मातीच्या प्रगतीसाठी तुडवू रानोराने सहकार्याने फुलवू आम्ही जीवन रानमळा फुलपंखांना देव भरारी श्वास घेऊ मोकळा श्वास घेऊ मोकळा स्वागतम शुभ स्वागतम स्वागतम शुभ स्वागतम स्वागतम शुभ स्वागतम स्वागतम शुभ स्वागतम थँक्यू विद्यार्थी मित्र, ज्यांचा आवाज असतो त्यांना गळा असतो, आपलं सगळ्यांचं नरड आहे, म्हणून अतिशय उत्कृष्ट असं स्वागत गीत त्यांनी या ठिकाणी सादर केलेलं आहे. आपल्या उदगीरचे आराध्य दैवत ज्यांच्या नावानं आमचं महाविद्यालय चालू आहे, सद्गुरू श्री हवी स्वामी महाराज यांच्या प्रतिमेचं पूजन आपण करणार आहोत. मी सर्व मान्यवरांना विनंती करतो की आपण हवी स्वामी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन करावं. यानंतर आपण मान्यवरांचं स्वागत या ठिकाणी करणार आहोत. उद्घाटन समारंभाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉक्टर NG एमेकर सर यांचं स्वागत मराठी विभागाचे प्रमुख चिमोरे सर करतील. आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटक पवार सर यांचं स्वागत महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉक्टर एमेकर सर करतील. एमेकर सरांना मी विनंती करतो की आपण या कार्यशाळेचे उद्घाटन ग्रंथपाल अधिसभा सदस्य स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड डॉक्टर विष्णू पवार सर यांचं आपण स्वागत करावं. महाविद्यालयाचे उपप्राचार्य काळगापुरे सर यांचं स्वागत डॉक्टर मुळे मॅडम हे करतील. उपप्राचार्य काळगापुरे सर यांचं स्वागत. या कार्यशाळेचे साधन व्यक्ती आपल्या महाविद्यालयाचे ग्रंथपाल अजित रंगळ सर यांचं स्वागत महाविद्यालयाचे उपप्राचार्य काळगापुरे सर करतील.
या कार्यशाळेचे संयोजक मराठी विभागाचे प्रमुख डॉक्टर सुशील प्रकाश चिमोरे सर यांचं स्वागत मराठी विभागातील प्राध्यापक राजा कांबळे सर हे करतील. या ठिकाणी काही सूचना विद्यार्थ्यांसाठी. जवळपास 2-3 तास ही कार्यशाळा 1 वाजेपर्यंत चालू राहणार आहे आणि आजच्या या कार्यशाळेमध्ये तुम्हाला खूप काही शिकायला मिळणार आहे. अनेक विद्यार्थी वही पेन घेऊन या ठिकाणी बसलेले आहेत. उद्घाटनानंतर आपल्याला वेळ मिळाल्यानंतर पवार सर पुन्हा 1-अर्धा-पाऊण तास आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. रंगळ सरांनी सुद्धा तुमच्यासाठी 2-4 तास मेहनत घेऊन पीपीटी तयार केलेली आहे की आपण संगणकावर मराठीचा वापर कसा करावा. तर दोन्ही मान्यवरांचं मार्गदर्शन लाभणार आहे. आपल्याकडचे मोबाईल भ्रमणध्वनी सगळे थोडंसं स्विच ऑफ करून ठेवा, बंद करून ठेवा. यानंतर प्रास्ताविक करण्यासाठी मराठी विभागाचे प्रमुख डॉक्टर चिमोरे सर यांना मी विनंती करतो. स्वामी महाविद्यालय उदगीर या महाविद्यालयाची मराठी विभागाने आयोजित केलेली मराठी भाषा संवर्धन 15वावी एकदिवसीय कार्यशाळा. या कार्यशाळेचे अध्यक्ष आपल्या महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉक्टर एन.जे. बेकर सर. या कार्यशाळेचे उद्घाटन शिवाजी महाविद्यालय उदगीर येथील ग्रंथपाल आपल्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे अधिसभा सदस्य आदरणीय डॉक्टर कृष्ण पवार सर, आपल्या महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉक्टर आदरणीय काळगापुरे सर, या एकदिवसीय कार्यशाळेमध्ये साधन व्यक्ती म्हणून आपल्याला मार्गदर्शन करणारे आपल्या महाविद्यालयाचे ग्रंथपाल अजित रंगळ सर, या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले आमचे स्नेही आदरणीय प्राध्यापक डॉक्टर मनोहर भंडारे सर, आंबेसंगे सर, आमच्या विभागातील प्राध्यापिका निर्मळे मॅडम, मोळे मॅडम, राजा कांबळे आणि या कार्यशाळेमध्ये सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थी. महाराष्ट्र शासनाने मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा करावा अशा पद्धतीचं पत्र महाराष्ट्रातील प्रत्येक कॉलेजला पाठवलेलं आहे. याचं प्रयोजन असं आहे की आपण ज्या महाराष्ट्रामध्ये राहतो त्या महाराष्ट्राची मातृभाषा ही मराठी आहे आणि तिचं संवर्धन करणं त्या महाराष्ट्रातील नागरिकाचं आद्य कर्तव्य आहे. भाषा एक वेळेस माणसाला जेवण नसेल, पाणी नसेल, चालतं, पण भाषा जर नसेल तर माणसाचा व्यवहार होऊ शकत नाही. आणि म्हणून भाषा ही मानवी जीवनासाठी, प्रगतीसाठी, माणसाच्या दळणवळणासाठी, दोन माणसातील, व्यक्तीतील आणि व्यक्तिसमूहातील व्यवहारासाठी भाषा अत्यंत गरजेची असते. आणि म्हणून आपण व्यक्त होतो भाषेतून. ती भाषा जर नाहीशी झाली तर दुर्दैवाने आपण सुद्धा नाश होतो. आपल्याला आविष्कार होता येत नाही, अभिव्यक्त होता येत नाही. म्हणून मराठी माणसाच्या अभिव्यक्तीची भाषा म्हणजे आपली मातृभाषा असते. आणि मग ती भाषा जतन करण्यासाठी आता माध्यम बदललेले, काळ बदललेला आहे. आता तंत्रज्ञानाचं शिक्षण आलं आणि तंत्रज्ञानाच्या शिक्षणामध्ये आपण मराठी भाषा शिकत असताना किंवा तंत्रज्ञानाच्या भाषेमध्ये मराठी भाषेला घेऊन जाताना तिचा वापर तंत्रज्ञानामध्ये, संगणकामध्ये आपण कसं करावं हे शिकणं
आपलं अगदी कर्तव्य आहे. आणि म्हणून काळानुसार आपण बदललं पाहिजे. आपली भाषा समृद्ध आणि जिवंत राहण्यासाठी संगणकाच्या आणि तंत्रज्ञानाच्या काळात सुद्धा जिवंत राहण्यासाठी तिचा वापर आपल्याला नीट करता यावा हा उद्देश ठेवून ही कार्यशाळा आपण घेतलेली आहे. आणि संगणकामध्ये तज्ज्ञ असलेले शिवाजी महाविद्यालयातील ग्रंथपाल पवार सरांना आपण पाचारण केलेला आहे. त्यांच्या जोडीला सोबत आपल्या महाविद्यालयातील ग्रंथपाल अजित रंतर हे तुम्हाला मार्गदर्शन करणार आहे. महाविद्यालय आणि त्या महाविद्यालयातील एखादा विभाग जितका उत्क्रमशील असतो त्यावरून त्या कॉलेजचं मोजदार आणि मोजमाप केलं जातं. आपण कालच एका कवीची मुलाखत घेतली आणि मुलांना असं वाटलं पाहिजे की एखादा साधारण माणूस आपल्यातलाच माणूस कवी होऊ शकतो, प्राध्यापक होऊ शकतो, आम्ही का होऊ शकत नाही अशी प्रेरणा ऊर्जा मुलांना मिळाली आणि त्यातून मुलं घडाली. आणि जेव्हा मुलं घडतात तेव्हा आपल्या कॉलेजचं नाव होत असतं. मी कुठल्या कॉलेजचा विद्यार्थी आवडी समजली आहे. मगाशी एमजीएम विद्यापीठ औरंगाबाद आहे ते औरंगाबादच्या विद्यापीठामध्ये तिथला जो विभाग प्रमुख आहे तो आपल्या महाविद्यालयाचे विद्यार्थी योगामध्ये भेटायला आला आणि तो सांगत होता की मी ह्या महाविद्यालयामध्ये शिकलो. मला वाटतं भंडारी सर त्या कार्यक्रमाला त्यांनी इतकं कौतुक केलं की आम्हाला त्याच्यासोबत जे माणसं आली होती की ती वाटतं हे तर साधी माणसं दिसतात आणि म्हणून फार मोठमोठं बोलून त्याच्याबद्दल आम्हीच अवाक झालो. हे जे मोठेपण आहे महाविद्यालयाला शिक्षकाला विद्यार्थ्यामुळे मिळत असतं आणि विद्यार्थी जेव्हा घडतो तेव्हा महाविद्यालयाचं नाव होत असतं. आणि म्हणून विद्यार्थी घडवणारा विद्यार्थ्यांना प्रेरणा देणारं विद्यार्थ्याची प्रगती करणारं जे स्थळ असतं त्याचं नाव महाविद्यालय असतं. आणि म्हणून आपण संगणक चांगल्या पद्धतीने शिकावं, संगणकाचा वापर मराठी भाषेत करता यावं अशा पद्धतीचं औचित्य ठेवून ही कार्यशाळा आम्ही ठेवलेली आहे. या कार्यशाळेला उपस्थित असलेले दोन्ही पाहुणे यांचं मराठी विभागाच्या वतीने स्वागत करतो. या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले प्रभारी प्राचार्य सर, काकापुरी सर आणि सर्व श्रोत्यांचं मी स्वागत करून माझं लांबलेलं प्रस्ताव थांबवतो. सदरील कार्यशाळा ही विद्यार्थ्यांसाठी आम्ही आयोजित केलेली आहे. 4 वर्षापूर्वी शुद्धलेखन दोष निवारण कार्यशाळा आम्ही आयोजित केलेली होती. महाराष्ट्रातून जवळपास रविवार असतानाही 100 लोक त्या कार्यशाळेला आलेले होते आणि 10 ते 6 अशा पद्धतीने ती कार्यशाळा राजेश मुखेडकर हे नांदेडहून आलेले होते. तर ही कार्यशाळा आपल्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठीच, आमच्याच महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी केवळ आम्ही आयोजित केलेली आहे. तर विद्यार्थी मित्र, आजचे जे उद्घाटक आहेत डॉक्टर विष्णू पवार सर, जे IPSC चे समन्वयक आहेत शिवाजी महाविद्यालयामध्ये. काही महिन्यापूर्वी ज्या महाविद्यालयाला नॅकचा A+चा दर्जा मिळालेला आहे आणि त्याचा सर्व पुढाकार सरांनी घेतला होता. पवार सर समन्वयक होते. त्याचबरोबर सरांचं BA राजर्षी शाहू महाविद्यालयामध्ये झालेलं आहे. MPhil सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये पूर्ण झालेला आहे. सरांची PhD पण झालेली आहे आणि अनेक उपक्रम आपल्या शिवाजी महाविद्यालयामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने सर राबवत असतात. एक उपक्रमशील असे प्राध्यापक, त्याहीपेक्षा ज्यांच्यामध्ये मानवतावाद आहे, माणुसकी आहे, ज्यांचे पाय जमिनीवर आहेत असे उद्घाटक या ठिकाणी आपल्याला लाभलेले आहेत. मी आदरणीय डॉक्टर विष्णू पवार सर यांना विनंती करतो की आपण या कार्यशाळेचं उद्घाटन करून आम्हाला मार्गदर्शन करावं. धन्यवाद सर. श्री हौगी स्वामी महाविद्यालयाच्या
मराठी विभागातर्फे आयोजित आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष, महाविद्यालयाचे प्राचार्य, आमचे मार्गदर्शक डॉक्टर NG देवेकर सर, या महाविद्यालयाचे उपप्राचार्य आदरणीय काळगापुरे सर, मराठी विभागाचे विभाग प्रमुख डॉक्टर चिमोरे सर, त्याचबरोबर मराठी विभागातील आमचे मित्र मार्गदर्शक मई तंगावार सर, या ठिकाणी उपस्थित हिंदी विभागातील भंडारे सर, उस्तुर्गे सर, त्याचबरोबर या कार्यशाळेसाठी साधन व्यक्ती डॉक्टर प्राध्यापक अजित रंगल सर. खरं तर मराठी विभागाने आज सुंदर या ठिकाणी मेळ घातलेला आहे. 2 ग्रंथपालांना मराठी विभागाच्या कार्यक्रमासाठी एक उद्घाटक आणि एक साधन व्यक्ती म्हणून या ठिकाणी पाचारण केलेलं आहे. त्याबद्दल मराठी विभागाचे मी विशेष आभार या ठिकाणी व्यक्त करतो. मित्रहो, आपण मागच्याच आठवड्यामध्ये म्हणजे दिनांक 1 जानेवारी ते 15 जानेवारी महाराष्ट्राचा वाचन संकल्प अभियान मोठ्या उत्स्फूर्तपणे संबंध महाराष्ट्रात या ठिकाणी साजरं केलं. आणि आता दुसरं अभियान आपण या ठिकाणी साजरा करतोय, तो म्हणजे मराठी भाषा संवर्धन पंधरवाडा. खरं तर 2024 वर्ष हे मराठी भाषेच्या अनुषंगाने अतिशय महत्वाचं होतं, कारण 2024 मध्ये मराठी भाषेला राजभाषेचा दर्जा या ठिकाणी भारत सरकारने दिलेला आहे. खरं तर आजच्या या तंत्रज्ञानाच्या युगामध्ये खरं तर 21व्या शतक आपण माहिती व तंत्रज्ञानाचे युग म्हणून ओळखतो. आणि या माहिती व तंत्रज्ञानाचा वापर जर आपण सकारात्मक पद्धतीने, चांगल्या पद्धतीने कुठल्याही गोष्टीसाठी केला, मग तो आपला व्यवसाय असो, शिक्षण असो, आणि मराठी विभागाने आज खरं तर या ठिकाणी दाखवून दिलेला आहे, याची गरज ही या ठिकाणी प्रकर्षाने जाणवते. म्हणजे तंत्रज्ञानाचा भाषेचं संवर्धन आणि भाषेचा विकास करण्यासाठी पण खूप चांगल्या पद्धतीने वापर करता येऊ शकतो. मित्र, मराठी ही आपली मातृभाषा आहे. आपण अगदी लहानपणापासून ही मराठी बोलतो, ऐकतो, लिहितो, वाचतो. परंतु इंग्रजी भाषा आणि हिंदी भाषेच्या थोडंसं अतिक्रमणामुळे मराठी भाषा मधल्या काळामध्ये कुठेतरी कमी होते की काय अशी शंका मराठी भाषिकाकडनं बऱ्याच ठिकाणी बोलली जात होती. परंतु मराठी भाषेचा वापर या माहिती व तंत्रज्ञानाच्या युगामध्ये वाढतानाच मला या ठिकाणी जाणवतो. खरं तर इंटरनेट किंवा संगणकाचा जर आपण या ठिकाणी विचार केला तर जगामध्ये सुरुवातीला संगणक 1945 मध्ये ENIAC नावाचं एक संगणक सुरुवातीला अमेरिकेमध्ये बनवलं गेलं. खूप मोठं संगणक होतं ते, आणि अगदी छोट्या छोट्या गोष्टी त्या संगणकाकडनं ऑर्डर देऊन करून घेतल्या जायच्या. म्हणजे 1945 ते 2024 या दरम्यान संगणकाच्या जवळपास 5 पिढ्या आपण पाहतोय. पहिल्या पिढीमध्ये संगणक, त्याला आपण सुपर कॉम्प्युटर म्हणत होतो, पण आजच्या मोबाईल पेक्षा तुलनेने ते कितीतरी कमी क्षमतेने काम करत होतं. पहिल्या जनरेशनच्या कॉम्प्युटरमध्ये व्हॅक्यूम ट्यूब वापरल्या जायच्या माहितीमध्ये प्रोसेसिंग करण्यासाठी. त्याच्यानंतर सेकंड जनरेशन मध्ये ट्रान्झिस्टरचा वापर या ठिकाणी केला जाऊ लागला. थर्ड जनरेशन मध्ये IC वापरल्या जाऊ लागल्या. आणि फोर्थ जनरेशन मध्ये जे आपण आत्ताचे संगणक वापरतो त्याच्यामध्ये मायक्रो प्रोसेसर वापरले जाऊ लागले. आणि मायक्रो प्रोसेसरमुळे संगणकाची काम करण्याची गती जी होती ती कित्येक पटीने या ठिकाणी वाढलेली आपण पाहतोय. आणि आता भविष्यामध्ये किंवा चालू त्यामध्ये बऱ्याचसे डेव्हलपमेंट या ठिकाणी होत आहे.
ती म्हणजे 5th जनरेशन, ज्याला आपण AI जनरेशन असं म्हणतो, आर्टिफिशियल इंटेलिजन्स. तर आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या या वापरामुळं भाषा किंवा भाषेसाठी या AIचा वापर आपण खूप चांगल्या पद्धतीने करू शकतो. मित्रहो, हे झालं संगणकाचं. संगणकाला जर इंटरनेट जोडलं तर त्या इंटरनेटच्या मदतीने आपण हे डिजिटल डिव्हाइड जे या ठिकाणी म्हणतो की एका ठिकाणावरनं दुसऱ्या ठिकाणी संवाद साधण्यासाठी आपण पूर्वीच्या काळी वाहनांचा वापर करायचो. त्याच्यानंतर मग टेलिकम्युनिकेशन या ठिकाणी आलं आणि टेलिकम्युनिकेशनच्या नंतर आपण इंटरनेटचा वापर माहितीची देवाणघेवाण करण्यासाठी करतो. तर सगळं जग हे आता ग्लोबल विलेज झालेलं आहे. ग्लोबल विलेज म्हणजे काय? आपण गावामध्ये असतो, गावामध्ये एखादी घटना घडली की अगदी दुसऱ्या मिनिटाला संपूर्ण गावामध्ये त्या घटनेची माहिती होत असते. त्याचप्रमाणे या इंटरनेटच्या युगामध्ये संपूर्ण जग हे ग्लोबल विलेज झालेलं आहे. म्हणजे अमेरिकेमध्ये एखादी घटना घडली तर दुसऱ्या मिनिटाला त्या घटनेची माहिती सबंध जगाला या ठिकाणी माहिती होत असते. आज भारतामध्ये दिल्लीमध्ये एखादी घटना होऊ द्या, अगदी त्या क्षणी ती माहिती उदगीरमध्ये या ठिकाणी लगेच माहिती व तंत्रज्ञानाच्या मदतीने आपण माहिती करून घेतो. खरं तर इंटरनेटची सुरुवात ही 1960 मध्ये ARPANET नावाचं, ज्याला आपण काय म्हणतो इंट्रानेट, या ठिकाणी फक्त मर्यादित क्षेत्रापुरतं त्या ठिकाणी स्थापन केलेलं होतं 1969 मध्ये. आणि आज 21व्या शतकामध्ये ज्याला आपण वर्ल्ड वाईड वेब म्हणतो, या वर्ल्ड वाईड वेबची सुरुवात टिम बर्नर्स ली या शास्त्रज्ञाने केली. आणि या वर्ल्ड वाईड वेबच्या मदतीने, म्हणजे सर्च इंजिनच्या साहाय्याने, त्याचबरोबर हायपर टेक्स्टच्या मदतीने आपण कुठलीही इन्फॉर्मेशन शोधू शकतो. म्हणजे आपल्या महाविद्यालयाचे URL आपण निर्माण या ठिकाणी केलेलं आहे. त्या URLच्या मदतीने आपल्या महाविद्यालयाच्या संकेतस्थळावरून ही माहिती जगामधल्या कुठल्याही व्यक्तीपर्यंत सहज पोहोचवता येते. याचं श्रेय खरं तर वर्ल्ड वाईड वेबला या ठिकाणी जातं. आज 21व्या शतकामध्ये जवळपास जगामध्ये 5.3 अब्ज लोक, म्हणजे एकूण जगाच्या लोकसंख्येच्या 60% लोक या ठिकाणी इंटरनेटचा वापर करतात. आणि या सर्वाधिक इंटरनेटच्या वापरामध्ये चीन, भारत आणि अमेरिका हे 3 देश या ठिकाणी आघाडीवर आहेत. भारताचा जर आपण या ठिकाणी विचार केला तर भारतात सुमारे 95 कोटी लोक 2024 ची आकडेवारी आहे. तर 95 कोटी लोक इंटरनेटचा या ठिकाणी वापर करताना आपल्याला दिसत आहेत. आणि हे भारताचा क्रमांक या ठिकाणी दुसरा लागतो. भाषेचा जर विचार केला तर 98% लोक हे इंटरनेटवरती स्वतःच्या मातृभाषेमधनं किंवा स्थानिक भाषेमधनं हा इंटरनेटवरचा कंटेंट या ठिकाणी वाचत असतात. सोशल मीडिया जवळपास 46 कोटी लोक या ठिकाणी सोशल मीडिया वापरतात. मग त्यामध्ये फेसबुक आलं, ट्विटर आलं, इंस्टाग्राम आलं. आणि स्मार्टफोनचा वापर जवळपास 750 दशलक्षपेक्षा जास्त लोक या ठिकाणी वापर करत आहेत. मोबाईलचा डेटाचा जर विचार केला तर जवळपास 1 महिन्याला 20 GB डेटा प्रति युजर, म्हणजे प्रत्येक व्यक्तीच्या मागे 20 GB डेटा महिन्याला या ठिकाणी प्रत्येक जण वापरतोय. महिला आणि पुरुष याचा इंटरनेटचा वापर जर आकडेवारी जर आपण पाहिलं तर 57% पुरुष या ठिकाणी इंटरनेट वापरतात आणि जवळपास 43% महिला इंटरनेट वापरतात. तर ही इतिहास आणि हा आकडेवारी जर आपण अनालिसिस केलं तर आपल्या लक्षात येईल की 1945 ते 2025च्या या कालखंडामध्ये इंटरनेट कॉम्प्युटरच्या जवळपास 5 पिढ्या या ठिकाणी आपण पाहतोय. आणि इंटरनेटचा पण फार झपाट्याने या ठिकाणी विकास होतोय.
तर मग मराठी भाषेचा इंटरनेटवरती वापर कधी सुरुवात झाली मराठी भाषेचा? तर आपल्याकडे सिडॅक नावाची एक संस्था आहे पुण्यामध्ये. या सिडॅकने 1981 मध्ये पहिला फॉन्ट काढला, तो म्हणजे देवनागरी फॉन्ट. आणि तेव्हापासून मग इंटरनेटचा वापर, मराठीचा वापर इंटरनेटवरती होऊ लागला. 1995 मध्ये विंडोजचं 95 हे व्हर्जन या ठिकाणी होतं. आता विंडोज 10 जसं वापरतोय आपण त्या पद्धतीने विंडोज 95 नावाचं व्हर्जन होतं. त्या व्हर्जनमध्ये मराठी भाषेचा त्या ठिकाणी वापर सुरू झाला. आणि 2015 मध्ये गुगलने गुगल ट्रान्सलेशन एक नवीन ऍप्लिकेशन या ठिकाणी चालू केलं. तेव्हापासून तर अगदी मराठी भाषा या इंटरनेट आणि कम्प्युटरवरती वापरणं सहज शक्य झालं. तर मित्र, आजच्या या माहिती व तंत्रज्ञानाच्या युगामध्ये मगाशी म्हटल्याप्रमाणे जर आपण याचा सकारात्मक पद्धतीने, विधायक पद्धतीने जर वापर केला तर निश्चितच मराठी भाषेचं संवर्धन आणि विकास करण्यासाठी अतिशय मोलाचा रोल या ठिकाणी हे इंटरनेट आणि संगणक करू शकतात. मित्रहो, इंटरनेट किंवा संगणक हे कशा पद्धतीची जादू करतात ह्याचं एक उदाहरण देतो. मुंबईमध्ये पाटील काकू नावाची एक महिला होती आणि कोविडमध्ये तुम्हाला माहिती आहे की बऱ्याच जणांचे जॉब्स या ठिकाणी गेले होते. आणि जॉब्स गेले होते, घरी बसून पैसे मिळत नव्हते लोकांना. म्हणून ही पाटील काकू काय करायची, सुंदर अशा पोळ्या बनायची, पुरणपोळ्या. आणि पुरणपोळ्या तिच्या खूप चांगल्या व्हायच्या. ते मुलाला माहिती होतं, शेजाऱ्या बाजारांना ती द्यायची, देवाणघेवाण व्हायची त्यांच्यात. त्यामुळे शेजाऱ्यांनाही माहिती होतं की पाटील काकू खूप छान पुरणपोळी करते. तर मग त्याच्या मुलांनी काय केलं की एक कोविडच्या काळामध्ये वेबसाईट बनवली आणि त्या वेबसाईट थ्रू ती पुरणपोळ्याची विक्री सुरू केली. सुरुवातीला थोडासा कमी इम्पॅक्ट त्या ठिकाणी जाणवला, विक्री कमी होत होती. परंतु हळूहळू जशी जशी ह्या पाटील काकूंच्या वेबसाईटची जाहिरात या ठिकाणी वाढू लागली, त्याच पद्धतीने ऑर्डर झपाट्याने वाढू लागल्या. तर आज या पाटील काकूकडे जवळपास 300 महिला कामाला आहेत आणि त्यांचा टर्नओव्हर जवळपास करोडमध्ये गेलेला आहे. म्हणजे एवढी जादू एका इंटरनेटमुळे होऊ शकते. अहमदनगरच्या आजीबाई आहेत, त्यांचा नातू त्यांचा ब्लॉग चालवतो. तर या आजी काय करतात, गावरान पद्धतीने अगदी ग्रामीण भागातल्या चुलीवरचा स्वयंपाक बनवतात आणि तो चुलीवरचा स्वयंपाक त्यांचा नातू व्हिडिओ त्याचा शूट करतो. युट्यूबवर चॅनल आहे त्यांचं. लाखोमध्ये त्यांचे सबस्क्रायबर आहेत, करोडोमध्ये त्यांना व्ह्यूज त्या ठिकाणी भेटत आहेत. तर ही सगळी जी जादू आहे हे इंटरनेटच्या वापरामुळे खरं तर या ठिकाणी होत असते. तर मराठी भाषेमध्ये जे काही हस्तलिखिते आहेत, दस्तऐवज आहेत, मराठी भाषेमध्ये वेगवेगळी पुस्तकं आहेत, कथा आहेत, कादंबऱ्या आहेत, कविता आहेत, या सगळ्या मराठी वाङ्मयाचं संवर्धन आणि जतन जर करायचं असेल तर संगणकाची मदत आपण खूप चांगल्या पद्धतीने या ठिकाणी करू शकतो. जर या संपूर्ण पुस्तकांचं डिजिटलायझेशन जर झालं तर पुढील हजारो वर्षापर्यंत हा माहितीचा साठा आपण सहज पद्धतीने जतन करू शकतो आणि त्या माहितीची देवाणघेवाण पण या ठिकाणी करू शकतो. मित्रांनो, तुमच्याकडे एक पुस्तक आहे आणि ते पुस्तक फक्त तुम्हीच त्याचा वापर करू शकता किंवा तुमचे मित्र या ठिकाणी वापर करू शकतात. परंतु तेच पुस्तक जर ई फॉर्म मध्ये असेल तर त्या पुस्तकाचा वापर सायमल्टेनियसली हजारो लाखो लोक एकसाथ करू शकतात आणि त्याला भौगोलिक सीमेचं बंधन पण या ठिकाणी नसणार आहे. म्हणजे तुमच्या ग्रंथालयात एक युनिक पुस्तक आहे आणि ते पुस्तक एखादा युजर घेऊन गेला किंवा एखादा विद्यार्थी घेऊन गेला तर दुसऱ्या विद्यार्थ्याला ते पुस्तक या ठिकाणी नाही भेटत. परंतु तेच पुस्तक ई फॉर्म मध्ये जर असेल, त्याला ई बुक असं म्हणतो आपण, ते ई बुक एकाच वेळेस हवे तेवढे व्यक्ती किंवा हवे तेवढे विद्यार्थी या ठिकाणी त्या पुस्तकाचं वाचन करू शकतात. त्यामुळं हा संगणक आणि इंटरनेटचा वापर आपण खूप चांगल्या पद्धतीने मराठी भाषेचं जतन आणि संवर्धन करण्यासाठी करू शकतो. मी गुगलवरती तंगावर सरांनी मला सांगितलं की सर तुम्हाला या विषयावरती बोलायचं आहे आणि मग बोलायचं म्हटल्याच्या नंतर मी सुरुवातीला लगेच इंटरनेट काढलं आणि इंटरनेटवरती माहिती शोधू लागलो किंवा खरंच मराठी भाषा इंटरनेटवरती किती मोठ्या प्रमाणावरती आहे.
आणि मी या निष्कर्षापर्यंत पोहोचलोय की एखाद्याने जर ठरवलं की मला इंग्रजी भाषा या ठिकाणी वापरायचीच नाही आणि मला संगणक आणि कॉम्प्युटर वापरायचे, तर तो अगदी बिनधास्तपणे कुठल्याही विना अडथळ्याशिवाय संगणक आणि इंटरनेटचा वापर या ठिकाणी करू शकतो. एवढ्या मुबलक प्रमाणात साधनं आज आपल्या समोर आहेत आणि एआयच्या मदतीने तर कसलाही अडथळा तुम्हाला या ठिकाणी येणार नाही. जगातल्या कुठल्याही देशात तुम्ही गेलात आणि तुम्ही ठरवलात किंवा कुणाचीही मदत न घेता फक्त कॉम्प्युटरच्या मदतीने किंवा इंटरनेटच्या मदतीने मी संपूर्ण जग फिरणार आहे, तर तुम्ही अगदी बिनधास्तपणे करू शकता. म्हणजे गुगल ट्रान्सलेशन किंवा गुगल लेन्स नावाचं तुमच्या मोबाईलमध्ये ऍप्लिकेशन आहे. कुठल्याही सूचना तुम्हाला वाचायच्या, त्या सूचना तुम्ही स्कॅन करा, लगेच त्याचं ट्रान्सलेशन तुमच्या हव्या त्या भाषेमध्ये तुमच्या मोबाईलवरती येऊ शकतं. म्हणजे एवढी मुबलक प्रमाणात साधनं या ठिकाणी उपलब्ध झालेली आहेत. तर मराठी कंटेंटचं उपलब्धता जर आपण पाहिली, जे मराठी साहित्य आहे, वाङ्मयीन साहित्य, त्यामध्ये मग कविता आहेत, कथा आहेत, नाटके आहेत, कादंबऱ्या आहेत, यांची ई बुक्स हे मोठ्या प्रमाणावरती इंटरनेटवरती अवेलेबल आहेत. महाराष्ट्र राज्य आणि सांस्कृतिक मंडळ, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि सांस्कृतिक मंडळाची वेबसाईट आहे. त्या वेबसाईटवरती खूप साऱ्या कथा कादंबऱ्याची पुस्तके या ठिकाणी अवेलेबल करून दिलेली आहेत. त्याचप्रमाणे दुसरी वेबसाईट आहे मातृभूमी नावाची. त्या वेबसाईटवरतीही खूप सारी पुस्तकं तुम्हाला या ठिकाणी वाचायला मिळणार आहेत. तशीच आणखी वेबसाईट आहे marathi-sahitya.com. त्याच्यानंतर marathi-pratilipi.com ही एक वेबसाईट आहे. या वेबसाईटवरती तुम्ही पुस्तके वाचू शकता. त्याचबरोबर या वेबसाईटवरती आणखी एक सोय उपलब्ध करून दिलेली आहे, ती म्हणजे सायलेंट म्युझिक या ठिकाणी मागे चालू असतं आणि ते म्युझिकचा आनंद घेत घेत तुम्ही या ठिकाणी वाचन करू शकता. साहित्य अकादमीच्या वेबसाईटवरती जे काही मराठी भाषेतले साहित्य अकादमीचे अवॉर्ड्स त्या पुस्तकांना भेटलेले आहेत, अशी सगळी पुस्तके त्या ठिकाणी त्याची नोंद दिलेली आहे आणि त्या वेबसाईटवरनं तुम्ही ते पुस्तकं विकत पण घेऊ शकता. अशाच पद्धतीची दुसरी वेबसाईट आहे बुक गंगा नावाची. तुम्हाला मराठी भाषेतलं कुठलंही पुस्तक बाजारामध्ये उपलब्ध असलेलं जर विकत घ्यायचं असेल तर ते अमेझॉन, फ्लिपकार्टवर जर भेटत नसेल तर शोध गंगावरती बुक गंगावरती या वेबसाईटवरती तुम्हाला ते पुस्तक या ठिकाणी भेटेल. त्याचबरोबर मराठी विश्वकोश याचं पण बरंचसं डिजिटलायझेशनचं काम चालू आहे. तर या विश्वकोशावरती तुम्हाला खूप सारे मराठीवरचे लेख या ठिकाणी उपलब्ध आहेत. विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक सामग्री म्हणजे ई बुक असतील, ई मॅगझिन असतील, ई जर्नल असतील, वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांचे क्वेश्चन पेपर असतील, हे क्वेश्चन पेपर पण तुम्हाला सहजरित्या वेगवेगळ्या वेबसाईटवरती, इंटरनेटवरती मराठी भाषेमधनं या ठिकाणी उपलब्ध आहेत. विकिपीडिया म्हणजे पूर्वीच्या काळी जर 20 वर्षापूर्वी जर आपण पाहिलं तर इन्सायक्लोपीडिया हा ग्रंथालयामधला अतिशय महत्वाचा ग्रंथ या ठिकाणी समजला जायचा आणि कुठलाही मोठा व्यक्ती आला किंवा ग्रंथालयाला भेट दिली एखाद्या विद्यार्थ्यांनी तर आम्ही आवर्जून दाखवायचो की इन्सायक्लोपीडिया आहे, हे डिक्शनरी आहे आणि त्याला रेफरन्स बुक काचेच्या कपाटामध्ये ते पुस्तक आम्ही ठेवायचो. त्याचबरोबर कुणाला ते पुस्तकं घरी पण द्यायचं नाही, कारण महत्वाची पुस्तकं असायचे, वेगवेगळ्या व्हॉल्यूम मध्ये ते आलेले असायचे आणि एखादा व्हॉल्यूम जर हरवला तर तेवढाच व्हॉल्यूम आम्हाला भेटत नसल्यामुळं पूर्ण सेट विकत घ्यावा लागायचा, म्हणून ते पुस्तक आम्ही ग्रंथालयाच्या बाहेर द्यायचो नाही. परंतु आता काळ बदललाय. इंटरनेटच्या या वापरामुळं विश्वकोशाला मागच्या 10 वर्षांमध्ये एकही व्यक्ती विचारायला आला नाही सर माझ्याकडे. याचं कारण असं, विश्वकोशामध्ये जी माहिती आहे ती माहिती सहजरित्या तुमच्या मोबाईलवरती गुगल केला तर त्याच्यापेक्षा जास्त अधिकची माहिती तुम्हाला या इन्सायक्लोपीडियावरती, विश्वकोशावरती, विकिपीडियावरती तुम्हाला या ठिकाणी भेटते. विकिपीडियावरती लेखाची आकडेवारी मी ChatGPT वरती शोधली तर त्याच्यावरती जवळपास 66 लाख एवढे लेख इंग्रजी भाषेमधून आहेत आणि जवळपास 99,127 लेख हे मराठीमधून आहेत. तर मग ही आकडेवारी मी तुमच्या समोर सांगण्याचं कारण हे की विकिपीडिया हे ओपन सोर्स आहे, म्हणजे याच्यावरती कुणीही लिखाण करू शकतं.
म्हणजे सपोज तुम्हाला उदगीरच्या किल्ल्याविषयी माहिती द्यायची आहे आणि ती माहिती संबंध जगासमोर तुम्हाला आणायची असेल तर विकिपीडिया हे महत्वाचं साधन म्हणून या ठिकाणी तुम्ही त्याचा वापर करू शकता. उदगीरच्या किल्ल्याविषयी तुमच्या मराठी भाषेमध्ये ती माहिती तयार करा आणि माहिती तयार केल्याच्या नंतर ती विकिपीडियावरती अपलोड करा. त्या माहितीची सत्यता ते तपासतात आणि ती माहिती मग वाचकांसाठी या ठिकाणी उपलब्ध करून दिली जाते. म्हणजे विकिपीडियाचा 1 किंवा 10 असे लेखक नाही तर जगामधले त्या भाषेमध्ये त्या विषयातले तज्ञ लेखक म्हणून त्याचं काम करतात. तर मग मराठी भाषेचं संवर्धन आणि विकास जर आपल्याला करायचा असेल, जास्तीत जास्त लोकांपर्यंत मराठी माध्यमातून माहिती जर या ठिकाणी पोहोचवायची असेल तर आपल्याला ह्या विकिपीडियावरती जास्तीत जास्त लिखाण करावं लागेल. मग त्यामध्ये विद्यार्थी असतील, प्राध्यापक असतील, समाजातील इतर लोक असतील यांनी इनिशिएटिव्ह घेतलं पाहिजे. आणि मग इंग्रजी भाषेचे जसे 66 लाख लेख या ठिकाणी आहेत त्याच पद्धतीचे मराठीचे पण लेख त्या ठिकाणी असायला पाहिजेत असं मला या ठिकाणी वाटतं. ब्लॉगच्या माध्यमातून आज मोठ्या प्रमाणावरती मराठीमध्ये लिखाण या ठिकाणी चालतं. आपले तंगवार सरांचा पण खूप सुंदर या ठिकाणी मराठीमधलं ब्लॉग आहे. बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी त्याच्यावरती व्हिडिओ अपलोड केले होते, लेख लिहिलेले आहेत त्याच्यावरती. खरं तर अवघीस्वामी महाविद्यालयाचं मराठी डिपार्टमेंट हे वेगवेगळे उपक्रम हे सतत घेत असतं. खरं तर एका स्पर्धेसाठी म्हणजे ब्लॉगच्या स्पर्धेसाठी मला परीक्षक म्हणून सरांनी मागच्या वर्षी निमंत्रित केलं होतं आणि खूप सुंदर उपक्रम मराठी विभागातर्फे तो आयोजित केलेला होता. तर ब्लॉग म्हणजे काय, तर ब्लॉग म्हणजे डायरी. मग आपण इंटरनेटच्या अगोदर किंवा संगणकाच्या अगोदर काय करायचो की डायरी लिहायचो आणि ही डायरी आपण डेट टाकायचो आणि डेट टाकून मग तुम्हाला ज्या विषयाची त्या दिवशी लिहायचंय तो लेख तुम्ही लिहायचे किंवा तुमचं मत त्या ठिकाणी मांडत होतात. तशाच पद्धतीचं डे वाईज तुम्ही या ब्लॉगवरती लिखाण करू शकता आणि तो कंटेंट दुसऱ्यांसाठी पण या ठिकाणी उपलब्ध या ब्लॉगच्या माध्यमातून होतो. तर मराठीमध्ये असे असंख्य ब्लॉग आहेत आणि त्यातले महत्वाचे ब्लॉग जर तुम्ही म्हणालात तर ब्लॉगर विनीता नावाचे एक मराठी ब्लॉगर आहेत त्या. आणि जे काही डिजिटल मार्केटिंग असेल, त्याचबरोबर ब्लॉगिंग संदर्भातले मुद्दे असतील किंवा नवीन तंत्रज्ञान असेल, या तंत्रज्ञानाविषयी मराठीत अतिशय सोप्या भाषेमध्ये या ठिकाणी ते माहिती सांगत असतात. बरेचसे व्ह्यूज या ब्लॉगला आहेत. त्याच्यानंतर टेक इन मराठी नावाचं दुसरं ब्लॉगर आहे नंदू पाटील. नंदू पाटील नावाचा एक 21-22 वर्षाचा तरुण असेल, त्यांनी तो ब्लॉग त्याचा काढलेला आहे. आणि या ब्लॉगच्या माध्यमातून तंत्रज्ञानामध्ये जे काही बदल होत आहेत, सपोज एखादा नवीन अँड्रॉइड मोबाईल आलाय, नवीन ईव्ही कार आलेली आहे, मोबाईलचा वापर कसा करायचा इथपासून छोट्या छोट्या गोष्टी तो मराठी भाषेमधनं या ब्लॉगवरती लिहित असतो आणि किंवा त्याचे छोटे छोटे व्हिडिओ करून तो ब्लॉगवरती टाकतो. तर या ब्लॉगरचे पण खूप सारे व्ह्यूज आहेत. या ब्लॉगच्या माध्यमातून तरुण बरेचसे पैसे पण या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती कमवत आहेत. त्याच्यानंतर स्वच्छंदी नावाचा दुसरा एक ब्लॉग आहे. या ब्लॉगवरती तुम्हाला कविता, वेगवेगळे लेख, प्रवास वर्णन तुम्हाला या ठिकाणी वाचायला भेटतील. अभिजात मराठी साहित्य नावाचा दुसरा ब्लॉग आहे. या ब्लॉगवरती पण खूप सारं कंटेंट तुम्हाला पाहायला मिळेल. ट्रॅव्हल विथ मराठी नावाचा दुसरा एक ब्लॉग आहे. या ट्रॅव्हल विथ मराठी या ब्लॉगवरती तो काय करतो, वेगवेगळ्या ठिकाणांना भेट देतो आणि भेट दिल्याच्या नंतर त्या ठिकाणाबद्दलची इत्तमभूत माहिती तो त्या ब्लॉगवरती शेअर करतो. हा ब्लॉग वाचून तुम्ही जगभरामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये याचं भ्रमण करू शकता. आरोग्यासंबंधीचे वेगवेगळे ब्लॉग्स आहेत. त्याचबरोबर राजकारण, समाजकारणाबद्दलचे वेगवेगळे ब्लॉग आहेत. जागता पहारा नावाचा भाऊ तोरशेकरांचा ब्लॉग आहे. अतिशय सुंदर ब्लॉग आहे तो. ज्या काही राजकीय घडामोडी होत असतात या राजकीय घडामोडीचं विश्लेषण अतिशय सुंदररित्या भाऊ तोरशेकर जागता पहारा नावाच्या या ब्लॉगवरती देतात. त्याच्यानंतर मनाचे टॉक नावाचा वेगळा ब्लॉग आहे. तो त्याचे अनुभव या ब्लॉगवरती शेअर करत असतो. विज्ञानेश्वरी, इंद्रधनुष्य असे खूप सारे ब्लॉग तुम्हाला मराठीमध्ये, मराठी भाषा मध्ये ऐकायला भेटतील. त्याच्यानंतर मराठी ऑडिओ बुक्स, त्याचंच नाव आहे बोलती पुस्तके नावाचा एक ब्लॉग आहे. या ब्लॉगवरती मराठी कथा या ठिकाणी तुम्हाला ऑडिओ स्वरूपात ऐकता येतील. म्हणजे एखादी कथा आहे
आणि ती कथा तुम्हाला वाचायची नाही तर ऐकायची, तर बोलती पुस्तके नावाचा ब्लॉग आहे, गुगलवरती सर्च करा. त्या बोलती पुस्तके नावाच्या ब्लॉगवरती तुम्हाला वेगवेगळ्या पार्ट्समध्ये, एका पुस्तकाचे जवळपास 10-15 त्याचे पार्ट्स त्यांनी पाडलेले आहेत, भाग पाडलेले आहेत, आणि त्या भागाच्या माध्यमातून आपण ते पुस्तक या ठिकाणी ऐकू शकतो. तर हा ब्लॉगचा एक विषय झाला. त्याच्यानंतर मराठीसाठी डिजिटल साधनांचा विकास कसा झाला. खरं तर मराठी भाषिकांची सगळ्यात मोठी अडचण कोणती होती, ती म्हणजे फॉन्टची. म्हणजे देवनागरी एक फॉन्ट होता किंवा कृतिदेव नावाचा फॉन्ट असेल. या फॉन्टच्या मदतीनेच आपल्याला काय करावं लागायचा, डेटा कॉम्प्युटरवरती टाईप करावा लागायचा. आणि ती जर टायपिंग तुम्हाला येत नसेल तर तुम्हाला संगणकावरती तो डेटा अपलोड करता येत नव्हता किंवा संगणकावरती तो डेटा तयारच करता येत नव्हता. परंतु युनिकोडच्या माध्यमातून हे अतिशय सहज, सुलभ, सोपं झालेलं आहे. म्हणजे कृतिदेव मधला एक फॉन्ट आहे आणि तोच फॉन्ट दुसऱ्या पीसीवर जर तुम्ही उघडलात आणि त्या पीसीवरती कृतिदेव नावाचा फॉन्ट नसेल तर तिथे सगळे असे क्वेश्चन मार्क तुम्हाला दिसतील. तो फॉन्ट किंवा ती माहिती तिथे ओपन होणार नाही. परंतु युनिकोडच्या माध्यमातून ही माहिती जगामधल्या कुठल्याही संगणकावरती अगदी सहजरित्या तुम्ही ओपन करू शकता. त्याचबरोबर टायपिंगचं नॉलेज तुम्हाला असलंच पाहिजे अशी ही या ठिकाणी अट नाही. म्हणजे मराठी ट्रान्सलिटरेशन आपण त्याला म्हणतो. मराठी लिहायचे MARATHI मराठी लिहा, तिथे समोर तुमच्या मराठी हा मराठीतनं शब्द आलेला असेल. त्याचबरोबर व्हॉइस टायपिंग आता मोबाईलवरती आलेली आहे. व्हॉइस टायपिंगच्या माध्यमातून तुम्ही पेजेसच्या पेजेस अगदी सहजरित्या अतिशय कमी वेळामध्ये तुम्ही ही टायपिंग या ठिकाणी करू शकता. त्याचबरोबर AIच्या मदतीने, कृत्रिम बुद्धिमत्ता आपण त्याला म्हणतो, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, या आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून तुम्ही भाषांतर हे सहज पद्धतीने करू शकता. म्हणजे तुमच्याकडे एखादा इंग्रजीतला पॅराग्राफ आहे आणि तुम्हाला तो समजत नाही, तुम्हाला तो मराठीतून समजून घ्यायचा आहे, तर तेवढाच पॅराग्राफ कॉपी करा, गुगल ट्रान्सलेशन मध्ये तो पेस्ट करा, तुमच्या समोर मराठीमधनं त्याचं भाषांतर या ठिकाणी आलेलं असेल. किंवा गुगल लेन्सचा वापर करा. गुगल लेन्सच्या वापरामधनं पूर्ण पेजच्या पेज एकदाच तुम्ही कॉपी करून मराठीमध्ये त्याचं ट्रान्सलेशन या ठिकाणी करू शकता. म्हणजे या तंत्रज्ञानाच्या मदतीने खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही मराठीचा वापर लिखाणासाठी आणि त्याच्या प्रचारासाठी आणि प्रसारासाठी या ठिकाणी करू शकता. सोशल मीडियाचा वापर आपण किती मोठ्या प्रमाणावर वाढलेला आहे पाहतोय. फेसबुक असेल, इंस्टाग्राम असेल, युट्यूब असेल, या माध्यमातून बरेचसे तरुण खूप चांगलं कंटेंट या ठिकाणी तयार करताना आपल्याला दिसत आहेत. पॉडकास्ट आणि व्हिडिओ निर्मिती. पॉडकास्ट म्हणजे काय, पॉडकास्ट दोन प्रकारचे असतात, एक ऑडिओ आणि व्हिडिओ. तर ऑडिओ पॉडकास्ट काय करतात, मग एखादी माहिती आहे ती ऑडिओमध्ये रेकॉर्ड करून ती माहिती इतरांपर्यंत तुम्ही शेअर करू शकता. आणि व्हिडिओ पॉडकास्ट पण तुम्ही या ठिकाणी व्हिडिओच्या माध्यमातून वेगवेगळ्या पार्ट्समध्ये ती माहिती तयार करून ती माहिती इतरांपर्यंत शेअर करू शकता. बडीपा नावाचा खूप चांगला पॉडकास्ट या ठिकाणी आहे. बडीपा म्हणजे भारतीय डिजिटल पार्टी नावाचं एक पोर्टल आहे. या पोर्टलवरती वेब सिरीज आहेत, कॉमेडीज व्हिडिओज आहेत, त्याचबरोबर पॉलिटिकल माहिती या ठिकाणी ते खूप चांगल्या पद्धतीने शेअर करतात. आणि याचे सबस्क्रायबर जवळपास 20 लाखापेक्षा जास्त सबस्क्रायबर या पोर्टलला आहेत. प्लॅनेट मराठी नावाचं एक वेब ऍप्लिकेशन आहे, वेबसाईट आहे, त्याच्यावरती मराठी चित्रपट, शॉर्ट फिल्म, वेब सिरीज आणि मनोरंजनाची माहिती तुम्ही या ठिकाणी मिळवू शकता. अन अकॅडमी मराठी, जे मुलं स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करतात, या अन अकॅडमी मराठीवरती खूप चांगल्या पद्धतीने मराठीमध्ये ट्रान्सलेशन करून तुम्हाला स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठीचं कंटेंट या ठिकाणी भेटू शकतं. मधुराज किचन नावाचं वेबसाईट आहे, ब्लॉग आहे. या किचनवरती किंवा या ब्लॉगवरती तुम्हाला खूप सारे किचन रेसिपीज तुम्हाला भेटू शकतात. मी काल सर्च करत होतो की मराठीमधले टॉप 10 युट्यूब चॅनल कोणते आहेत, तर मधुराज रेसिपी नावाची, मधुरा नावाची एक महिला होती सर, ती अमेरिकेमध्ये होती आणि मग तिचे मिस्टर अमेरिकेमध्ये जॉब करायचे, दिवसभर तिला वेळ असायचा. मग या वेळेचा सदुपयोग करण्यासाठी तिनं काय केलं सुरुवातीला की व्हिडिओ
तयार करण्यास सुरुवात केली आणि ते व्हिडिओ आपल्या मित्रमैत्रिणींना सुरुवातीला शेअर केले. तिच्यानंतर तिला कल्पना सुचली की आपण युट्यूबवरती एक चॅनल काढूयात आणि या चॅनलवरती तिने तिचे व्हिडिओ शेअर करायला सुरुवात केली. तर या मधुराज रेसिपीचे जवळपास 78 लाख सबस्क्रायबर आहेत आणि या 78 लाख सबस्क्रायबरमुळे लाखो करोडो व्ह्यूज त्या एका रेसिपीला तिच्या भेटतात आणि एवढे व्ह्यूज जर भेटत असतील तर याच्यामधनं मोठ्या प्रमाणावर अर्थार्जन पण ते लोक करत आहेत. म्हणजे सपोज तुमच्याकडे एखादं स्किल आहे, तुम्ही कविता चांगल्या करता, तुम्ही रेसिपी चांगल्या बनवता किंवा आणखी चित्रकलेचं तुम्हाला आवड आहे, तर मग अशा तुमच्या स्किलनुसार तुम्ही तुमचं युट्यूब चॅनल या ठिकाणी सुरू करू शकता आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत कंटेंट हा पोहोचवू शकता. खरं तर आता आपण पाहतोय की मोबाईलवरती खूप सारे ग्रामीण भागातली मुलं, आता बिग बॉस मधला तो जिंकलेला मुलगा, काय कसलंही शिक्षण नाही त्या मुलाचं, परंतु त्याच्या टॅलेंटच्या जोरावरती महाराष्ट्राचा तो बिग बॉसचा विजेता ठरलेला आहे. म्हणजे या सोशल मीडियाच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या स्किलला या ठिकाणी एनहान्स करू शकता, त्याचबरोबर अर्थार्जन पण तुम्ही करू शकता. तरी मधुराज रेसिपीला 78 लाख सबस्क्रायबर आहेत. त्याच पद्धतीचं दुसरं चॅनल आहे मराठी संकेत नावाचं. तर ज्याला शेअर मार्केटची आवड आहे, तर शेअर मार्केटची इन्फॉर्मेशन काय हिंदी किंवा इंग्रजी भाषेमधूनच या ठिकाणी उपलब्ध असायची, परंतु मराठी संकेत ह्या युट्यूबवरनं अतिशय सोप्या भाषेमध्ये शेअर मार्केटिंग मध्ये म्हणजे काय, इथपासून ते गुंतवणूक कशी करायची, हे सगळ्या गोष्टी व्हिडिओच्या माध्यमातून तो सांगत असतो. त्याच्यानंतर आपली आजी नावाचं नगरच्या महिलेचं मग उदाहरण दिलं मी, तर या आजीचे पण जवळपास 29 लाख सबस्क्रायबर आहेत. त्याच्यानंतर बडीपा जो स्टॉक नावाचा एक शो आहे, त्याच्यावरती ही खूप चांगली माहिती या ठिकाणी भेटत असते. मराठी क्रीडा नावाचे एक युट्यूबर आहे, तो काय करतो, वेगवेगळ्या भागांना भेटी देत असतो आणि भेटी देत असताना वेगवेगळे प्रश्न तो मुलांना विचारतो किंवा समाजामधल्या लोकांना विचारतो आणि ते कशा पद्धतीने उत्तरं देतात त्याची माहिती तो काय करतो, युट्यूबवरती शेअर करतो. तर तो मराठी क्रीडा पण खूप चांगलं या ठिकाणी युट्यूब चॅनल आहे. सर, परवा एका कार्यक्रमाला मी गेलो होतो आणि कार्यक्रमाला गेल्याच्या नंतर भोरसुरी वरण मी खाल्लं आणि मला असं वाटलं की आपल्या घरी पण आपण ते बनवून पाहूया. तर मग मी रेसिपी त्यांना विचारली आणि मग त्यांनी सांगितली रेसिपी, पण माझ्या लक्षात आली नाही. मग मी घरी येऊन माझ्या बायकोला सांगितलं की आज ते वरण खाल्लं मी आणि मला खूप आवडले ते, आणि तसं बनवता येईल का, बघूयात म्हणले आपण, युट्यूबला व्हिडिओज आहेत का ते. खरं तर बोरसुरी वरण हे निलंगा आणि उदगीर या परिसरातलंच ती रेसिपी आहे. मला वाटलं नाही किंवा युट्यूबवरती त्याची रेसिपी या ठिकाणी अवेलेबल असेल, परंतु जवळपास 100 पेक्षा जास्त रेसिपी या म्हणजे बोरसुरी वरणाच्या या ठिकाणी उपलब्ध आहेत. म्हणजे अतिशय ग्रामीण भागातली एखादी पाककृती ती आज ग्लोबल लेवलला येऊन या माहिती व तंत्रज्ञानाच्या वापरामुळे येऊन पोहोचलेली आहे. म्हणजे तुम्ही या सगळ्या गोष्टीमधनं एक गोष्ट या ठिकाणी ध्यानात घ्या की आपल्याकडे जर खरंच एखादं टॅलेंट असेल, एखादं स्किल असेल, तर या स्किलचा, या टॅलेंटचा तुम्ही तुमच्या पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटसाठी याचा वापर करू शकता. त्याच्यानंतर बरेचसे ई कॉमर्स वेबसाईट आहेत, फ्लिपकार्ट असेल, अमेझॉन असेल, ईबे असेल, या सगळ्या वेबसाईटनं मराठीमध्ये कंटेंट द्यायला सुरुवात केलेली आहे. सुरुवातीच्या काळामध्ये काय फक्त मराठी, हिंदी आणि इंग्रजी या 2 भाषेमधनच त्या ठिकाणी प्रॉडक्ट जी इन्फॉर्मेशन दिली जायची, परंतु सध्या फ्लिपकार्ट, अमेझॉन या सगळ्या वेबसाईट मराठी भाषेमधनं कंटेंट तुम्हाला देतात. त्या वस्तूंची विक्री या ठिकाणी करताना दिसत आहे. म्हणजे मराठी भाषेचा वापर ई कॉमर्स वेबसाईट वरतीही होताना आपल्याला दिसतोय. हे ई पेमेंटचे ऍप्लिकेशन आहेत, हे सगळे ऍप्लिकेशन गुगल पे असेल, फोन पे असेल, वेगवेगळ्या बँकेचे ऍप्स आहेत, हे सगळे ऍप्स मराठी भाषेमधनं तुम्हाला या ठिकाणी सहज उपलब्ध आहेत. त्याच्यानंतर मराठी भाषेचा ई गव्हर्नन्स जे आहे, म्हणजे महाराष्ट्र शासनाने मराठी भाषेचा विकास करण्यासाठी किंवा मराठी भाषेमध्ये वेगवेगळे पोर्टल या ठिकाणी अवेलेबल करून दिलेले आहेत. त्याच्यामध्ये सेतू केंद्र आहे. या सेतू केंद्राच्या माध्यमातून जवळपास 270 पेक्षा जास्त वेगवेगळ्या प्रकारचे ऍप्लिकेशन मराठी भाषेमध्ये तुम्ही भरू शकता. महा ऑनलाईन नावाचं ऍप्लिकेशन आहे, आपले सरकार आहे, दीक्षा नावाचं एक ऑनलाईन लर्निंग
ऍप्लिकेशन या ठिकाणी आहे. या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून तुम्ही सर्टिफिकेट कोर्स या ठिकाणी शिकू शकता. विद्यार्थ्यांसाठी तर आहेतच, परंतु शिक्षकांसाठी पण या ठिकाणी कोर्सेस स्वयं आणि दीक्षा या पोर्टलवरती मराठी भाषेमधनं उपलब्ध आहेत. महाडीबीटी नावाचं एक वेबसाईट आहे. या महाडीबीटी वरती ज्या भारत सरकारतर्फे आणि राज्य सरकारतर्फे वेगवेगळ्या स्कॉलरशिप आहेत, या स्कॉलरशिपची माहिती मराठीमधनं तुम्हाला या ठिकाणी उपलब्ध आहे. कृषी क्षेत्रामध्ये महाभूमिलेख म्हणजे आपण आपले 7/12 असतील, जमिनीचे 8 असतील, हे 8 आणि 7/12 मराठीमध्ये तुम्ही या ठिकाणी शोधू शकता. ई पीक पाहणी नावाचं ऍप्लिकेशन आहे. या माध्यमातून तुम्ही पिकाचा विमा त्याचबरोबर पिकाची माहिती या ठिकाणी अपलोड करू शकता. महाआरोग्य ऍप असेल, कोविडच्या काळामध्ये आरोग्य सेतू नावाचं आणि कोविन नावाचं ऍप्लिकेशन सगळ्यांनी मराठीमध्ये त्याचा वापर केलेला आहे. तर या सगळ्या बाबतीमध्ये मराठीचा वापर मोठ्या प्रमाणावरती होत असताना आपल्याला दिसतोय. म्हणजे 21व्या शतकामध्ये ज्या पद्धतीने तंत्रज्ञान वाढत गेलं, त्या तंत्रज्ञानाच्या वाढीबरोबरच मराठी भाषेचा पण या ठिकाणी विकास होताना आपल्याला दिसतोय. आणि मराठी भाषिकांनी किंचितही या ठिकाणी भीती मनामध्ये आणण्याचं कारण नाही, किंवा मराठी भाषा या माहिती व तंत्रज्ञानाच्या युगामध्ये कुठेतरी लुप्त होते की काय, किंवा त्याचा वापर कमी होतो की काय, अशी भीती न बाळगता जास्तीत जास्त पद्धतीने आपण ICTचा जर या ठिकाणी वापर केला तर निश्चितच मराठी भाषेचा विकास आणि वाढ, त्याचबरोबर मराठी भाषेचं जतन हे या ठिकाणी होईल, याबद्दल मला शंका नाही. परंतु ही वाढ किंवा हा विकास होत असताना प्रत्येकाने इनिशिएटिव्ह घेणं गरजेचं आहे. मोबाईल असेल, संगणक असेल, सध्याचं युग कसं आहे, डिमांड तसा सप्लाय तुमच्याकडे आहे. तुम्ही ज्या पद्धतीचं कंटेंट इंटरनेटवरती शोधत असता तशाच पद्धतीचं कंटेंट तुम्हाला त्या सर्च रिझल्टमध्ये दाखवत असतं. त्यामुळं तुम्ही जास्तीत जास्त माहिती ही मराठी भाषेमधनं जर शोधली तर ती माहिती तुम्हाला मराठी भाषेमधनं सहजरित्या या ठिकाणी याच्या मदतीने तुम्ही घेऊ शकता. ChatGPT नावाचं एक खूप सुंदर असं याचं ऍप्लिकेशन आहे. या ChatGPT वरती कुठलीही माहिती, म्हणजे मी हे 6 पानाचं प्रेझेंटेशन तुमच्यासाठी तयार केलं, अगदी 10 मिनिटांमध्ये हे प्रेझेंटेशन माझं तयार केलेलं आहे. AI वरती जा आणि त्याच्यावरती क्युरी टाका, तुम्हाला जो प्रश्न पडलेला आहे तो टाका, अगदी तुमच्या भाषेमध्ये म्हणजे मराठीमध्ये संपूर्ण माहिती तुमच्या समोर तयार झालेली असेल. म्हणजे कुठलंही तुम्हाला या ठिकाणी डोकं लावायची वेगळी गरज नाही. 10 मिनिटांमध्ये हा संपूर्ण आर्टिकल तुमच्या समोर आलेला असेल. फक्त त्याच्यामध्ये माहितीची सत्यता एकदा तपासा आणि थोडंसं आपल्या लेवलनी ऍडजस्ट करा. त्याच पद्धतीने प्रेझेंटेशन तुम्ही AIच्या मदतीने अगदी 2 मिनिटांमध्ये प्रेझेंटेशन तयार करा. सर, बऱ्याचशा वेबसाईट अशा आहेत, कुठलंही एक थीम सांगा त्याला आणि किती स्लाइडमध्ये तुम्हाला ते प्रेझेंटेशन हवं आहे ते विचारेल. तर 10 स्लाइडमध्ये 15 स्लाइडमध्ये तुम्ही सांगा. आणि मग फोटोज पाहिजे की फक्त टेक्स्ट पाहिजे हे विचारतं. आणि मग त्या विषयाची माहिती तुम्हाला न शोधता तुमचं प्रेझेंटेशन या ठिकाणी तयार झालेलं असेल. म्हणजे कुठल्याही विषयाचं प्रेझेंटेशन अगदी 2 मिनिटांमध्ये तुमच्या भाषेमध्ये AIच्या मदतीने तुम्ही करू शकता. म्हणजे ही सगळी ICTची किंवा AIची कमाल आहे. आणि याचा सुंदर पद्धतीने जर वापर केला तर खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला ही इन्फॉर्मेशन भेटू शकते. फक्त वापर करताना विद्यार्थ्यांनी एक काळजी घ्यायची की हा वापर विधायक कामासाठी झालेला पाहिजे. कारण हा खरं तर बॉम्ब आहे तुमच्या हातातला, मोबाईल नाही. याचा वापर तुम्ही जसा पद्धतीने कराल, तुम्ही तुमच्या मोबाईलवरती सर्च कराल किंवा तुम्ही सहज इंस्टाग्राम पाहत असाल तर तुम्ही ज्या व्हिडिओवरती 10 सेकंद थांबलात तोच व्हिडिओ किंवा तशाच पद्धतीचे व्हिडिओ तुम्हाला ते सतत दाखवत राहतं. मग आपण त्यात गुंतून पडतो. खरं तर विद्यार्थ्यांचं हे वय अभ्यास करण्याचं आहे. याच्या मध्ये जास्त वेळ न दवडता कमी वेळ चांगल्या कामासाठी फक्त गुगलचा वापर करून जर तुम्ही माहिती मिळवण्यासाठी याचा वापर केला तर खूप चांगली संधी तुम्हाला खरं तर या ठिकाणी उपलब्ध झालेली आहे. मराठी विभागातर्फे मला या ठिकाणी बोलवलं त्याबद्दल प्राचार्य साहेबांचे, त्याचबरोबर तंगावा सरांचे आणि चिमोरे सरांचे मी या ठिकाणी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. खरं तर या कार्यशाळेचं उद्घाटन सुरुवातीलाच करायचं होतं, ते बोलण्याच्या ओघात राहून गेलं आणि या कार्यशाळेचं उद्घाटन झालं असं मी या ठिकाणी
या कार्यशाळेच्या निमित्तानं विद्यार्थ्यांसाठी खूप चांगली संधी तंगावर सर आणि चिमोरे सरांनी या ठिकाणी उपलब्ध करून दिलेली आहे. या कार्यशाळेमध्ये रंगदळ सर खरं तर मूर्ती लहानपण कीर्ती महान असं हे व्यक्तिमत्व आहे. आमच्या ग्रंथपालामध्ये जवळपास 90 ग्रंथपाल आपल्या विद्यापीठ कार्यक्षेत्रामध्ये आहेत. या 90 ग्रंथपालांपैकी अजित रंगदळ सरांचं तंत्रज्ञानाचं नॉलेज जे आहे ते आम्हा सर्वांपेक्षा खूप चांगलं ते त्याचा वापर करतात. आम्हाला कुठलीही मदत लागली तर सर बऱ्याच वेळेस मला वैयक्तिक या ठिकाणी मदत केलेली आहे. त्याचबरोबर इतरांनाही ते मदत करत असतात. तर सरांच्या ही मार्गदर्शनाचा सर्व विद्यार्थ्यांनी लाभ घ्यायचा आहे. त्याचबरोबर महाविद्यालयामध्ये इतर कुठलीही अडचण तंत्रज्ञानाच्या संबंध असेल तुम्हाला तर तुम्ही रंगदळ सरांशी या ठिकाणी संपर्क साधू शकता. पुनश्च एकदा सर्वांचे मी या ठिकाणी मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि माझं लांबलेलं भाषण या ठिकाणी थांबवतो. धन्यवाद. धन्यवाद सर. अगदी विस्तारानं आपण मराठी माणूस मराठी भाषिक हा संगणकाचा वापर करून चांगल्या पद्धतीनं उद्योग कसा करू शकतो, तो उद्योजक कसा होऊ शकतो त्या संदर्भात सरांनी पुरणपोळीचं वरणाचं आणि वेगवेगळे संदर्भ सरांनी दिलेले आहेत. खरं तर मी दोघा तिघांना बोललो होतो सर शेतकऱ्यांना की आपली भजी जर आपण वेबसाईट काढून या परिसरातल्या लोकांनी, कारण ते 5-6 दिवस त्या भाजीला काहीच होत नाही, पण आपला मराठी माणूस कसा आहे, सीमा परांजपे यांनी दगडी कोळसा या निबंधामध्ये असं म्हटलेलं आहे, मराठी माणूस हा दगडी कोळशासारखा आहे. म्हणजे कसं, दगडी कोळसा लवकर भेटत नाही, पेटला तर लवकर पेटत नाही आणि पेटला तर लवकर विझत नाही, तसा आपला मराठी माणूस आहे. तर आपल्याला संगणकावर किती संधी आहे मराठी भाषिकांना, सरांनी खूप असे उदाहरण सगळ्या पद्धतीने दिलेले आहेत. अनेक यूट्यूब चॅनलचे, वेबसाईटचे, विकिपीडियावर तर लेखन मराठीत खूप कमी आहे. इतर आपलं 9वा, 10वा, 11वा क्रमांक आहे विकिपीडियावर, आपलं फारसं माहिती त्या ठिकाणी आपण नोंदवलेली नाही. तर सर या ठिकाणी उपस्थित राहून विस्ताराने या ठिकाणी मार्गदर्शन केले आहे. सरांचं मी पुन्हा मनापासून आभार व्यक्त करतो. या उद्घाटन समारंभाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉक्टर एमेकर सरांना विनंती करते की आपण अध्यक्षीय समारोप करा. मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त आयोजित एक दिवसीय कार्यशाळेला उपस्थित उद्घाटक आमचे मित्र पवार सर, त्याचबरोबर मराठी विभागाचे प्रमुख यांनी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे, डॉक्टर चिमोरे सर. दुसरे या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी, त्यांना आपण साधन व्यक्ती म्हणून बोलवलेलं आहे, रंगदळ सर, महाविद्यालयाचे प्राचार्य काळगापुरे सर, मराठी विभागाचे तंगावर सर, सर्व महाविद्यालयाचे उपस्थित प्राध्यापक आणि विद्यार्थी मित्रांनो. विष्णू पवार सरांना मी ऐकण्यासाठी थांबलो होतो. सर मलाही टेक्नॉलॉजीचं फारसं नॉलेज नाही, पण आपण थोड्या विस्तृत आणि चांगल्या पद्धतीने माहिती सांगितलेली आहे आणि ते पाहून मला सुद्धा वाटायला लागलं की आपल्याकडं अजून काही मार्गदर्शन देण्यासाठी येण्याची मला गरज वाटते. कारण विद्यार्थी मित्रांनो, आज जग खूप बदलतं आहे. ज्या गतीनं जग बदलतं आहे त्या गतीनं आपल्याला आपल्या भाषेला, आपल्या विचारांना, आपल्या भावनांना बदलणं गरजेचं आहे. तर आपण टिकणार आहोत, नाही तर टिकणार. त्यामुळं शासनाने हा मराठी भाषा संवर्धन पंधरवडा हे आयोजित करण्यासाठी सूचित केलेला आहे. कारण येणारा काळ हा खूप गतिमान आहे. आपल्यासाठी कोणीच थांबणार नाही, भाषा थांबणार नाही, विचार थांबणार नाही, टेक्नॉलॉजी थांबणार नाही. ती खूप फास्ट. सरांनी आपल्याला पूर्ण इतिहास सांगितलेला आहे, कुठून कुठपर्यंत आपण यायला हवी, पण पुढे आपल्याला जायचंय कुठे. तर या सगळ्या गोष्टी आपल्यावर अवलंबून आहे. तुम्हाला करायचं काय, तुम्ही फक्त ठरवा. सर पीपीटी करायला मला थोडंसं अडचणी यायची, तुम्ही मला सांगितलं तुम्हाला वेबसाईट सांगा. म्हणजे आपल्याला काय तयार करायचं आहे, फक्त तुम्ही एक वेळेस त्याला सांगा, त्या सिस्टीमला, त्या टेक्नॉलॉजीच्या तंत्रज्ञानाला, ती आपल्याला सगळं यायला तयार. तर येणाऱ्या काळामध्ये या सगळ्या गोष्टीचा उपयोग एक आपल्या करिअरसाठी, आपल्या जीवनासाठी आपण करावा, एवढं अपेक्षित आहे. तर मला वाटतं की
हे जे तंत्रज्ञान आहे याचा उपयोग सरांनी जसं आपल्याला सांगितलेला आहे त्या पद्धतीनं होताना फारसा दिसत नाही. आपण या तंत्रज्ञानाचा उपयोग फक्त मनोरंजनासाठी करतो आहोत, ज्ञान संवर्धनासाठी नाही. अनेक विद्यार्थी रस्त्यानं चालतात, मोबाईल हातात असतो, रस्ता क्रॉस करतात, मोबाईल हातात असतो, ठीक आहे, फार चांगली गोष्ट आहे, पण त्यातनं काहीतरी चांगलं घ्या. नुसतं रील्स बघण्यामध्ये वेळ घालू नका. तुमच्याही रील्स कुठेतरी बघितल्या पाहिजे असं काहीतरी तुम्ही करा. तुमचेही विचार, तुमच्याही काही ऍक्टिव्हिटीज असतील, तुमचे काही कौशल्य असतील ते तुम्ही वाढवा. आता सरांनी सर्वांग बाजूने आपल्यासोबत सगळ्या गोष्टी मांडलेल्या आहेत. तुम्हाला व्यवसाय करायचा गावातल्या तरी तुम्ही करू शकता आणि जगापर्यंत पोहोचू शकता. तुम्हाला कॉमर्स मधून काही संधी आहे, तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही करू शकता. तुम्हाला मोठं व्हायचं आहे, काही अधिकारी बनवायचं आहे ते सुद्धा तुम्ही बनवू शकता. तर त्यासाठी तुम्हाला जे प्रेरणा देणारे सोर्सेस सरांनी सगळं सांगितले आहे. म्हणजे ज्ञान आपल्या हातामध्ये आलेलं आहे आणि त्या ज्ञानाचा उपयोग आपण आपल्या रोजगारासाठी, स्वतःच्या विकासासाठी करणं आवश्यक आहे. फक्त एवढीच जाणीव मला वाटतं विद्यार्थी कुठेतरी विसरत आहेत असं दिसतंय. विद्यार्थ्यांनी या सगळ्या गोष्टीचा उपयोग, या तंत्रज्ञानाचा उपयोग स्वतःसाठी, स्वतःच्या परिवारासाठी, स्वतःच्या फ्युचरसाठी आपण करावा. तर या निमित्तानं सरांनी आपल्याला खूप मार्गदर्शन केलेलं आहे. महाविद्यालयाच्या वतीने सरांचे मी खूप खूप आभार मानतो की सर आपण खूप मौलिक असं विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलेलं आहे. यानंतरही आपण कधी वेळ संगणकावर, कारण यात मला वाटतं एकेका टॉपिकवर बोलणं आवश्यक आहे. सरांनी अनेक टॉपिक आपल्याकडे सांगितले आहेत. तर कॉमर्सच्या विद्यार्थ्यांसाठी कॉमर्सचा एखादा टॉपिक असेल का, शेतकऱ्यांच्या मुलांसाठी शेतकऱ्याचा एखादा टॉपिक असू द्या, की काय सोर्सेस आपल्याकडे आहे. आपण आपल्या गावात बसून, आपल्या घरात बसून, आपल्या कॉलेजमध्ये बसून, आपल्या सोयीच्या ठिकाणी बसून आपण सगळ्या गोष्टी शिकू शकतो. एवढं तंत्रज्ञान आज आपल्यापर्यंत पोहोचलेलं आहे. फक्त आवश्यकता आहे त्या तंत्रज्ञानाचा चांगला उपयोग करण्यासाठी. नुसतं चॅटिंग करण्यासाठी नाही, नुसतं चॅटिंग करण्यासाठी नाही. आम्ही सर 4 दिवसापासून पाहतोय चांगली मुलं आहेत पण कुठेतरी चुकीच्या मार्गाने जाताना आम्हाला दिसतात. अनेक चांगली विद्यार्थी मुली सुद्धा आहेत, त्या सुद्धा चुकीच्या मार्गाने दिसत आहेत. तर याच्यापासून आपण दूर जावं आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून एक चांगला रस्ता आपण आपल्या जीवनाचा निवडावा, एवढीच एक अपेक्षा या प्रसंगी मी करतो. सरांनी खूप चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन केलेलं आहे आणि मराठी विभागानं खूप चांगल्या प्रकारे हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. त्यांचेही मी खूप खूप आभार त्यांचे अभिनंदन करतो, त्यांचे आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद. आणि आपलं खरं सेशन तुमचं जे आहे ते नंतर चालू होणार आहे. त्या सेशनचा आपण खूप चांगल्या प्रकारे उपयोग करून घ्यावा आणि काही आपल्या शंका असतील तर सरांना आपण पुन्हा त्या विचाराव्यात. आणि आपण प्रत्यक्ष तुम्ही पाहणार आहात संगणकाचा काय उपयोग मराठी भाषेमध्ये होणार आहे. तर या सगळ्या गोष्टी आपण चांगल्या प्रकारे दिवसभर कराव्यात. तेवढी तुम्हाला या प्रसंगी सांगताना शुभेच्छा देतो. आपली कार्यशाळा जास्तीत जास्त 1:30 वाजेपर्यंत चालणार आहे. तर या कार्यशाळेचं अध्यक्षीय समारोप सरांनी केलेला आहे. विद्यार्थी मित्र, आपल्यासाठी अतिशय म्हणजे मोठ्या कार्यशाळेमध्ये सुद्धा तितके चांगले प्रमाणपत्र नसतात. तर आपल्यासाठी ते प्रमाणपत्र पण आम्ही छापलेले आहेत. सरांनी जवळपास 1200 रुपये आपल्या प्रमाणपत्रासाठी खर्च करण्यासाठी परवानगी दिलेली आहे. म्हणून सरांचे मी आभार मानतो. आणि आभारापूर्वी 2 सूचना आहेत. त्यानंतर रंगल चालू करू आपण. जे साधन व्यक्तीचं सत्र आहे ते रंगल सरांचं होईल, PPT द्वारे होईल. त्याच्यानंतर मग डिस्कस होईल ओपन. सरांचं एक अर्ध्या 2 तासाचं सत्र झाल्यानंतर तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही विचारू शकता. आपण कॉम्प्युटर पण चालू करणार आहोत. काही विद्यार्थी लॅपटॉप घेऊन आलेले आहेत. काही अडचणी असतील तर रंगल सर आपल्याला पुन्हा विस्तारानं त्या ठिकाणी मार्गदर्शन करतील. आणि 1:15 वाजता आपल्याला प्रमाणपत्राचं वाटप आणि समारोपाचा कार्यक्रम होणार आहे. समारोपाचा कार्यक्रम आपला 20 मिनिटात संपेल. प्रमाणपत्र वाटप होईल, सगळ्यांना प्रमाणपत्र दिलं जाईल. ही सूचना आपण लक्षात घ्या. त्यानंतर आभार मानतील शुभांगी विराज. प्रास्ताविक झाले, प्रार्थना झाली. प्रास्ताविक झाले, प्रार्थना झाली. अतिथीच्या येण्याने कार्यक्रमाला शोभा आली. आपल्या मार्गदर्शनाने आम्हाला दिशा मिळावी. शेवटी आता आभार प्रदर्शनाची वेळ आली. श्री हवेस्वामी महाविद्यालय उदगीर मराठी भाषण संवर्धन पंधरवड्यानिमित्त मराठी विभाग आयोजित 1 दिवसीय कार्यक्रम
शाळा आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर NG एमेकर सर यांचे आभार मानते. उद्घाटक व साधन व्यक्ती डॉक्टर विष्णू पवार सर यांचेही आभार व्यक्त करते. उपप्राचार्य डॉक्टर काळगापुरे सर यांचेही आभार व्यक्त करते. दुसरे साधन व्यक्ती रंगदार सर यांचेही आभार व्यक्त करते. मराठी विभागाचे प्रमुख चिमोरे सर यांचेही आभार व्यक्त करते व माझी प्रिय मैत्रीण श्रद्धा नागरगोचे हिचेही आभार व्यक्त करते व उपस्थित असलेले प्राचार्य यांचेही आभार व्यक्त करते व आभार प्रदर्शन करण्याची संधी दिल्याबद्दल मी कार्यक्रमाचे आयोजकांचे आभार करते. धन्यवाद.